हे शुभ्रा, काय चाललंय तुझं? हा, चल निघ इथून, चल निघ. कारेकर काका, तुमच्यासारख्या ऑनेस्ट एम्प्लॉयला हे असले आरोप सहन करण्याची काहीच गरज नाहीये. अहो, मला माहितीये, कंपनी सुरू झाली त्या दिवसापासून तुम्ही इथे काम करताय. तुमच्या कामात तुम्ही कधीच कसूर नाही हो करत. त्यामुळे माझी खात्री आहे, पैशाची कितीही गरज असली ना तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही हे नाही करू शकत. तुम्ही नका घाबरू. अहो हे शुभ्रा, तुमच्यासारख्या इनोसेंट माणसाला घाबरायची काहीच गरज नाहीये. कुणीच नाही जबरदस्ती करू शकत तुमच्यावर. कारेकर काका, तुम्ही घरी जा. थँक्यू मॅडम. कुठून आली हिम्मत एवढी? हा, कशाला आलीस इथे? कशाला नाक खुपसतेस माझ्या भानगडीत? सोहम, मी जे करते ते तुझ्या भल्यासाठी करते. अरे, यातून काय भलं होणार आहे का माझं? कारण तुला कळतच नाहीये तू काय करतोयस. तुझ्या हातून मोठं पाप घडणार होतं, मी वाचवलंय तुला. सोहम, का करतोयस असं? कारेकर काका किती साधे आहेत, तू का ब्लेम करतोयस त्यांना? पैशाची अफरातफर तू केलीस, पैसे तू खाल्लेस आणि दोष त्यांना देतोयस. सोम, तू आधी मॅडीला फसवलंयस आणि आता त्यांना फसवतोयस. तू का करतोयस असं? ही अपेक्षा नव्हती रे मला तुझ्याकडून. हो, मग माझ्याकडून काय अपेक्षा आहेत तुला त्या पण सांगून टाक ना. काय अपेक्षा आहे? मी शांत राहायचं, हा, शांतपणे मॅडमची नोकरी करायची, मॅडम जो काय पगार देतात त्यात राबावं मी इथे, हीच अपेक्षा आहे ना तुझी? तुझं बबडूचं सगळं बघायचं, तुमचे सगळे चोचले पुरवायचे, म्हणजे मी राबायचं फक्त, तुमचं सगळं छान चालू ठेवायचं आणि मी मरत राहायचं, हीच अपेक्षा आहे तुझी? नवऱ्याला किती पगार मिळतो हे सुद्धा माहित नाहीये तुला, याच पगारात मी सगळं मॅनेज करावं ही अपेक्षा आहे तुझी? काय बोलतोयस तू? मी प्रत्येक वेळेला काहीतरी बोलल्यावर काय बोलते सोम, तू असं का बोलतेस ग? तू, मी जे बोलतोय तोच अर्थ असतो. तुला काय वाटतं ग किती पगार मिळतो मला? काय वाटतं तुला? ही तुझी सासू, नाही सॉरी, तुझी आई, मॅडम माझ्या या कंपनीत काम करण्याचा किती पगार देतात मला माहितीये तुला? आणि या पगारात तुला काय करायचं? या सगळ्या महागड्या साड्या, दागिने तुझे, हा, हे सगळे कुठून येतात पैसे? हे हे मंगळसूत्र तुझ्यासाठी नवीन केलं मी, कुठून आलं हे? तुझा नवरा किती पैसे कमवतो हे माहित नाही तुला, पण महागडे गिफ्ट घेताना काही वाटत नाही तुला? काम डाऊन, जाऊ दे ना. सो तुझी बायको ही साधी हाऊसवाईफ आहे रे. तिला काय कळणार आहे की पैसे कमवायला किती एफर्ट्स लागतात ते? नाही नाही, पण मग कळू दे ना तिला. स्वतःला जाम शहाणी समजते ना, मग कळू दे तिला. तुला काय वाटतं शुभ्रा, तू खूप पवित्र आहेस? आतापर्यंत आयुष्यात तुझ्या हातून एकही चूक झालेली नाही असं वाटतं तुला? हे तुझे आजोबा, तुझे बाबा नेहमी म्हणतात ना, पाप पुण्यात नवरा बायकोची समान भागीदारी असते. मग मी हे जे काय करतोय ते कोणासाठी करतोय ग? तुला सुखात ठेवायलाच करतोय ना. तुझ्या मते हे पाप आहे ना, मग यात तुझी पण भागीदारी आहे. त्यामुळे कुठलाही गैरसमज ठेवू नकोस शुभ्रा, कळलं? हे जे काय मॅनेज करतोय ना, फक्त पगारातून होऊ शकत नाही. बबडूचे क्लासेस, त्याच्या फीज फक्त माझ्या पगारातून चालतात असं वाटतं तुला? करतोय ना नवरा मॅनेज, करू दे. वर तोंड करून बोलायला लाज सुद्धा वाटत नाही या बाईला. आता रडायचं. काही बोललं की फक्त रडायचं, आणि मी काही बोलायला लागलो की तर फक्त रडताच येतं. ते जाणं बाई, नको ना प्लीज. माझं ना आधीच डोकं सटकलंय, आता अजून माझं डोकं फिरवू नकोसा शुभ्रा. मी जे काय करतोय ना ते मला करू दे, नाहीतर ही जी काही सुख उपभोगतेस ना तू, बंद होतील, कळलं ना? चल गे, रडत बसू नको, चल निघ, चल. सो चिल.
अपेक्षा आहे? मी शांत राहायचं, हा? शांतपणे मॅडमची नोकरी करायची, तुझं बबडूचं सगळं बघायचं, तुमचे सगळे चोचले पुरवायचे. हे 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 मंगळसूत्र तुझ्यासाठी नवीन केलं मी. कुठून आलं हे? या कंपनीत काम करण्याचा किती पगार देतात मला माहितीये तुला? आणि या पगारात तुला काय करायचं? या सगळ्या महागड्या साड्या, दागिने तुझे, हा? हे सगळे कुठून येतात पैसे? तुझा नवरा किती पैसे कमवतो हे माहित नाही तुला, पण महागडे गिफ्ट घेताना काही वाटत नाही तुला? हे जे काय मॅनेज करतो ना, फक्त पगारातून होऊ शकत नाही. तुझी बायको ही साधी हाऊसवाईफ आहे रे. तिला काय कळणार आहे की पैसे कमवायला किती एफर्ट्स लागतात ते? नाही पण मग कळू दे ना तिला. बबडूचे क्लासेस, त्याच्या फीज फक्त माझ्या पगारातून चालतात असं वाटतं तुला? वर तोंड करून बोलायला लाज सुद्धा वाटत नाही या बाईला. माझ्यासाठी, माझ्या सुखासाठी तुला वाईट मार्गाने पैसे कमवायला लागतात असं म्हणालास ना सोहम तू? आता मी घराबाहेर पडणार, मी स्वतः पैसे कमावणार, मी जॉब करणार आहे आता. ही शुभ्रा सोहम कुलकर्णी आता इंडिपेंडेंट होणार. काय, कुठे चाललीस? ये कान फुटलेत का तुझे? हा? मी काहीतरी विचारलं ना तुला, उत्तर नाही देत आहेत. कुठे चाललीस सांग. सोहम, माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुला चोरी करावी लागते ना रे. माझे आणि बबडूचे खर्च पूर्ण करण्यासाठी तुला वाईट मार्गाने पैसा कमवावा लागतोय असं म्हटलंस ना. मग आता यापुढे नाहीये गरज त्याची. मी घराबाहेर पडणार आहे. घराबाहेर पडून करणार कायस? काहीतरी एक डोक्यात येतं, सुचतं आणि ते करत राहायचं ना. हं? सोम, नाही रे, माझ्यामुळे झालं ना हे सगळं. मग मलाच करू दे आता काय ते. चल, उशीर होतोय मला. माझं डोकं फिरवण्याचे रोज नवीन नवीन फंडे शोधून काढायला लागली. काय माहित आता काय चाललंय हिच्या डोक्यात. युसलेस. देवा, मी आजपासून नवीन सुरुवात करतेय. नोकरी शोधायला मी आता बाहेर पडते. मला मला काहीतरी करायचंय. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. देवा, मला आशीर्वाद दे, यश दे. यशस्वी भव. आई, नमस्कार करते. शुभ्रा, ऑल द बेस्ट बाळा. तू तू
मला केवढं मोठं छान सरप्राईज दिलंयस. आय एम सो हॅपी. मी किती दिवस तुला सांगते ना शुभ्रा, अगं जरा स्वतःच्या पायावर उभी राहा, जरा स्वतःची आयडेंटिटी शोधायचा प्रयत्न कर, अस्तित्व निर्माण कर, काहीतरी कर. तू किती टॅलेंटेड आहेस. अँड आय एम सो ग्लॅड. तू आजपासून येतेस का ऑफिसला? व्हेरी गुड, अमेझिंग. तू अगदी चल माझ्याबरोबर, आपण लगेच दोघी एकत्रच आई 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 एक मिनिट, मी आपली कंपनी नाही जॉईन करत आहे. म्हणजे आई, मी माझं जुनं ऑफिस जॉईन करायचा डिसिजन घेतलाय आणि तिथेच काही वेकन्सी आहे का हे बघायला चाललीये मी. अच्छा, असं आहे का? जुन्या ऑफिसला परत जायचं चाललंय हिच्या डोक्यात. जॉब करायचा आहे, पैसे कमवायचे. ठीक आहे, जा ना, ही पण हाऊस पूर्ण करून घ्यायचा. अगं आपली स्वतःची एवढी मोठी कंपनी असताना तू दुसरीकडे का जॉब करणार आहेस? सोहम, ऐकलंस तू काय म्हणते ते? हो मॅडम, माहितीये मला, तिला जॉब करायचा आहे ना. आणि नाही, त्याबद्दल मला खूप आनंद झालाय. आय वॉन्ट हर टू डू दॅट. तिला आपल्या कंपनीत नाही जॉब करायचा आहे. तिला ज्या कंपनीत पूर्वी ती काम करत होती ना तिकडे जॉब करायचा आहे. तू जरा तिला सांगून बघ. मी काय बोलणार मॅडम? शुभराने जर असा डिसिजन घेतला असेल तर मी काहीच नाही बोलू शकत. मॅडम सॉरी, मी मध्येच बोलतोय, पण मला उशीर होईल ऑफिसला जायला. महत्वाची मीटिंग आहे. मी निघालं तर चालेल का? हो, निघ. आणि शुभ्रा, तू नको काळजी करूस. मी बाहेरचं खाईन. आणि ऑल द बेस्ट. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. येतो. शुभ्रा, बघ, मला तुला फोर्स नाही करायचा आहे, पण माझी खूप इच्छा आहे की तू आपली कंपनी जॉईन करावीस. आणि मला खूप गरज आहे एबल स्टाफची. आता इतके दिवस मॅडी माझं काम सांभाळत होती. आता मॅडीलाही का कोण जाणे असं वाटतंय तिला अभिजितच्या हाताखाली ट्रेन होऊन शेफ बनायचंय. तू जॉईन झालीस ना तर माझा केवढा तरी भार हलका होईल. आई आई प्लीज, मला प्लीज आग्रह नका करू. कारण तुम्ही जर का आग्रह केलात ना तर मग मी नाही नाही म्हणू शकणार. आई, मला कुठून तरी सुरुवात करायची आहे हो. आणि म्हणून मी ठरवलंय की आपल्या जुन्या ऑफिसमध्ये जाऊन बघावं. मला माहितीये, आपली कंपनी मी जॉईन केली ना तर तुम्ही मला एखादी मोठी पोस्ट द्याल, खूप पगार द्याल, पण मला हेच नकोय आई. आई, मला एकदा ना खात्री पटू दे की मी सुद्धा काहीतरी करू शकते, स्वतःच्या पायावर मी उभी राहू शकते. हा कॉन्फिडन्स आला ना मला एकदा की मग तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. जे तुला हवं ते कर, पुढचं पुढे आपण बघू. आई, थँक्यू सो मच आई. बरं, नमस्कार करते. हो बाळा, ऑल द बेस्ट. येऊ? हो, निघ लवकर, तुला उशीर नको व्हायला. जा. बबडू, कुठे चाललीस तू? त्याच्या मी ना जरा कामाला चाललीये, पण तू आजूना त्रास द्यायचा नाहीस. तू गुड बॉयश की नाही माझ्या? की शुभ्रा? थांब शुभ्रा, थांब जरा. अरे मला कळलं तू जॉब शोधायला चाललेस म्हणून. अरे एवढं मोठं पाऊल उचलतेस तू. हे घे. बाबा, नमस्कार करते. अरे यशस्वी भव, ऑल द बेस्ट. बाबा, मी माझ्या जुन्या ऑफिस मध्ये चाललीये, जॉब वेकन्सी आहे का बघायला. हा, पण टेन्शन आलंय. अरे टेन्शन तर येणारच, इतक्या वर्षांनी बाहेर पडतेस तू, पण ते यायला हवं खरं तर. बाबा, मला हसणार नाहीत ना सगळे? ही आत्ता कुठे आली जॉब शोधायला म्हणून? तुला एक सांगू, सेल्फ डाऊट मध्ये जायचं नाही, स्वतःला कमी समजायचं नाही. आपण म्हणजे लय भारी. हा, अरे कोणी सांगावं एखादं, तुझ्या ऑफिस मधले लोक खुश होतील, त्यांना बरं वाटेल. तेव्हा आता नसत्या शंका ठेवू नकोस, नसती भीती बाळगू नकोस. निघालीस ना, कॉन्फिडेंटली जा. मी तुला लिहून देतो, बघ तू. तुझ्या ऑफिस मधले लोक तुला हे असं असं वेलकम करणार आहेत. हा, मग शुभ्रा, तू येताना ना खूप वेळ लागणार आहे का? का रे? मी पण येऊ त्यासोबत. राजा, मी ना लवकर येते. हा, तू अर्जुन बरोबर खेळ ना मस्तपैकी. ए शुभ्रा, मी येतो ना त्यासोबत, प्लीज. बबडू शेठ, अरे तुम्ही तुमच्या आई बरोबर निघून गेलात तर आमचं कसं होणार? मी एकटा पडीन ना. बरं, थोड्या वेळाने तुमची आजो पण जाईल ऑफिसला. मला भीती वाटते ना. त्यापेक्षा एक काम करूया, तू मला एक नाही, मी तुला एक गोष्ट सांगतो, तू मला एक स्टोरी सांग, चालेल? ओके आजो. तर आज मी तुला एका हत्तीची आणि मुंगीची गोष्ट सांगणार आहे.
एक्सक्यूज मी. हा बोला, काय काम होतं? वेट अ मिनिट, तू शुभ्रा ना? हो, पण तुम्ही कसं ओळखलात? मी अदिती देशपांडे. मी ऑफिस जॉईन केलेलं ना, त्याच्या काही दिवसात तू ऑफिस सोडलंस, म्हणून तुझ्या लक्षात नसेल. मी आता इथे सिनियर मॅनेजर आहे. दॅट्स ग्रेट. बस ना. येस. शुभ्रा, येस. आर यू ऑल राईट? या मॅम. अगं मॅम वगैरे कशाला म्हणतेस? तू जर हे ऑफिस कंटिन्यू केलं असतंस तो आज माझी सिनियर असतीस. प्लीज मला मॅम म्हणू नको. हे घे पाणी घे. बोल ना, काय काम होतं? ऍक्च्युली मला परत जॉब स्टार्ट करायचा आहे. त्याच संदर्भात सरांना भेटायचं होतं. ऍक्च्युली सर सुट्टीवर आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टी मीच हँडल करते. हे घ्या, त्यात माझा रेझ्युमे पण आहे. शुभ्रा, रिलॅक्स. मला माहितीये तुला नोकरी सोडून बरीच वर्ष झाली आहेत आणि म्हणून तू नर्वस आहेस. इट्स टोटली नॉर्मल. तू जॉब सोडून गेल्यानंतर सुद्धा या कंपनीत तुझं खूप कौतुक ऐकलंय मी. आता तू एक मुलगी आहेस म्हणून माझ्या फिलिंग्स मी शेअर करू का? ऍक्च्युली आदिती, आता ना मला इंडिपेंडेंट व्हायचंय ग. त्यामुळे घराबाहेर पडून काहीतरी करावं अशी खूप इच्छा आहे ग माझी. म्हणून मग डिरेक्टली आपल्या ह्याच ऑफिसमध्ये आले. इथेच काम करायची शुभ्रा. इथेच आली असणार आहे ती. काय सो, मला वाटलं तू मला फिरायला घेऊन आलायस, पण तू इथे तुझ्या बायकोच्या मागे आलायस. सो यु नो व्हॉट, तू ना शुभ्रा मागे ऑब्सेस्ड झालायस. ए, काहीतरी बोलू नकोस हा सुझॅन. मी काही शुभ्राच्या मागे ऑब्सेस वगैरे झालो नाही. उलट माझं मस्त चाललंय की ही घरात बसलेली असते, बबडूला सांभाळते, घर सांभाळते, मी मस्त बाहेर एन्जॉय करतो. आणि खरं सांगू का सुझॅन, मला हेच सगळं चालू ठेवायचंय. हिने नोकरीचं खूळ घेतलंय ना डोक्यात. उद्या जर हिला नोकरी लागली, घराबाहेर पडायला लागली, नोकरी मिळाली आणि हिचा कॉन्फिडन्स वाढला तर, आणि हिचा जर एकदा कॉन्फिडन्स वाढला ना तर ही मला सोडून जाईल. आणि काही झालं तरी शुभ्रा मला सोडून जाईल हे मला सहन नाही होणार. मला हे अजिबात घडू द्यायचं नाही. जॉब करायचा आहे ना हिला. बघूया कोण कसा जॉब देते ना ते बघतोच मी. ऍक्च्युली खूप गॅप पडले मान्य आहे मला, पण ना मी असं अजिबात जाणवू नाही देणार. मी सगळं पटकन शिकीन एकदम. बरोबर आहे तुझं शुभ्रा. तू जर ऑफिस जॉईन केलंस तर मला आनंदच होईल, पण फायनल डिसिजन सरांचाच असेल ना, त्यामुळे एक्सक्यूज मी. हा, गरवारे फायनान्स. हा, हॅलो मॅडम, सॉरी मी डिस्टर्ब करतोय तुम्हाला. मी सोहम कुलकर्णी बोलतोय, शुभ्रा कुलकर्णीचा नवरा. शुभ्रा कुलकर्णी तुमच्याकडे काम करायची, आठवतंय का तुम्हाला? हो, इथेच माझ्या समोर. थांबा मॅडम, पुढे काही बोलू नका तुम्ही. मी आता तुम्हाला जे काही विचारतोय ना त्याचं फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. तिथेच आहे का शुभ्रा? हो. मला वाटलंच. मॅडम सॉरी, पण मला तुम्हाला सांगावं लागतं हे. शुभ्राच्या आई वडिलांचा वर्षभरापूर्वी एका ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. ओ गॉड, रिअली? हो ना, आणि त्यानंतर ना ती खूप वेड्यासारखं वागायला लागली. तिच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालाय मॅडम. त्यामुळे काय होतंय ना की तिला आम्ही कुठेच घराबाहेर एकटं सोडत नाही. हो, कोणी ना कोणी सतत तिच्या बरोबर असतं. आज कशी काय नजर चुकवून घराबाहेर पडली मलाही कळत नाहीये. म्हणजे सारखी मला नोकरी करायची आहे हे ती म्हणत होती, म्हणून मी अंदाज बांधला की ती तुमच्याचकडे येऊन बसली असणार आहे. एक रिक्वेस्ट आहे मॅडम, एक काम कराल का?
तुम्ही तिला बोलण्यात गुंतवून ठेवा. मी तुमच्या ऑफिसच्या जवळच आहे. मी तिला येऊन घेऊन जातो मॅडम, पण तिला सोडू नका प्लीज. मला ना खूप काळजी वाटते शुभ्राची. चालेल ना? बरं बरं ठीक आहे. थँक्यू सो मच मॅडम.